नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे सिस्टर तेजसला म्हणत असतात, "अहो, तुम्ही या फॉर्ममध्ये तुमचं पेशंट बरोबर असलेलं नातं लिहिलेलंच नाही आहे. लवकर लिहा तिथे आणि फॉर्म माझ्याकडे द्या बरं." तेव्हा तेजस तिथे आता पती असं लिहितो. तेव्हा सिस्टर म्हणत असतात, "तुम्ही पेशंटचे इथे मिस्टर आहात का?" तेव्हा तेजस हो असं म्हणतो. तेव्हा सिस्टर म्हणत असतात, "मग तुम्ही त्यांचं नाव इथे मानसी संपतराव सणस असं लिहिले आणि खाली तुमचं नाव तेजस प्रभू असं का बरं लिहिलंय?" तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, ते त्यांचं लग्न आधीचं नाव आहे आणि ते आतासुद्धा त्यांच्या लग्नाचं आधीचंच नाव लिहितात. तेव्हा सिस्टर म्हणतात, "नक्की ना? तुम्ही त्यांचे मिस्टरच आहात ना?" तेव्हा तेजस म्हणतो, "हो, मी त्यांचा नवराच आहे." त्यानंतरला इथे सिस्टर म्हणत असतात, "बरं, तुम्ही आता 2 लाख रुपये जमा करा. त्यांची इथे ट्रीटमेंट सुरू झाली आहे, पण ऑपरेशन करावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही 2 लाख रुपये जमा करा. हे घ्या, याच्यामध्ये त्यांचे सगळे दागिने भरून ठेवा." तेव्हा ती एक प्लास्टिकची पिशवी देते आणि म्हणते की याच्यामध्ये सगळे आता दागिने भरून ठेवायचे आहेत. तेव्हा प्रत्येक आता दागिना ठेवत असताना त्याला त्या दागिन्याबरोबरची आठवण आठवत असते. तरी ते जोडवं ठेवत असताना त्याने स्वतःच्या हाताने तिच्या बोटांमध्ये ते जोडवं घातलेलं असतं. तो क्षण आता त्याला आठवत असतो. मंगळसूत्र हातामध्ये घेतल्यानंतर ज्या वेळेला इथे आता तिच्या लग्नाचा विचार तेजस करत असतो रणजित बरोबर, तेव्हा मानसी म्हणालेली असते, की "मी दुसरा कुणाचाही लग्नासाठी विचार करू शकत नाही, कारण हॉस्पिटलमध्ये माझ्या बाबांनी तुमच्या हातावरती माझा हात ठेवून हे मंगळसूत्र माझ्या हातामध्ये दिलं होतं." तेव्हा तेजस म्हणतो, "फक्त जबाबदारी म्हणून." तेव्हा मानसी म्हणते, "नाही, तर तुमचं आणि माझं लग्न व्हावं ही इच्छा होती माझ्या बाबांची, कळतंय का?" आणि तेव्हा इथे परिस्थितीनुसार त्याने ते मंगळसूत्र मानसीच्या गळ्यामध्ये आता बांधलेलं सुद्धा असतं. त्यानंतरला इथे तेजस आपला मोबाईल घेतो आणि घाईघाईने सुयोगला फोन करतो. तेव्हा सुयोग फोन उचलतो आणि म्हणतो, "आता काय आहे? आता का परत मला फोन केला आहेस? अजून काही बोलायचं बाकी आहे का? मनामध्ये जे काही होतं ते बोलून मोकळा झाला ना तू. मग आता का परत फोन केलास?" तेव्हा तेजस म्हणतो, "सुयोग, अरे सॉरी यार, मी तुला रागाच्या भरामध्ये जे काही बोललो, मानसींबरोबर वाईट वागायचं होतं म्हणून त्या रागाच्या भरात मी तुझ्याबरोबरही वाईटच वागलो." तेव्हा इथे सुयोग म्हणतो, "तेजस, यार काय झालं काही सांगशील का? काही प्रॉब्लेम झाला आहे का?" तेव्हा तेजस म्हणत असतो, "अरे, मानसींचं ॲक्सिडेंट झालं आहे रे आणि इथे ऑपरेशन करायचं आहे, तर 2 लाख रुपये भरायचे आहेत. आता तू सांग, एवढ्या पैशांची जमवाजमव मी कुठून करू ना? मला प्लीज तू जरा मदत कर रे." तेव्हा इकडे रणजित म्हणत असतो, की "काय हा माणूस आहे? 2 लाख रुपयांसाठी मानसीचं ऑपरेशन थांबलं. तेजस, काय रे तू? ह्या दीड दमडीच्या माणसांकडे आता काय पैसे असणार आहेत? ह्या दीड दमडीकडे अजिबात पैसा नसणार आहे. आता मलाच काहीतरी करायला हवं. मानसी, तू याच्याबरोबर कधीच सुखी नाही राहू शकणार." असं रणजित म्हणत असतो आपल्या मनातल्या मनात, कारण त्याने तेजसचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते संपदाला, "दोघांचेही फोन लागत आहेत, पण दोघेही उचलत नाही ना? काहीतरी कामामध्ये असतील. आपण आपले फोन करतोय, पण ते कामाला जातात ही गोष्ट विसरून जमणार नाही. तिथे त्यांना उचलायला मिळतोय, नाही मिळत." तेव्हा संपदा म्हणते, "हो ना, ते कचेरीत आहे, ते ऑफिसमध्ये आहे. दोघे आपापल्या कामात असतील. आपण नंतर फोन करूया. आपण उगाचच इथे काळजी करत बसलोय." तेवढ्यातच तिथे गायत्री आलेली असते. ती म्हणते, "अरे मानसीची आई, तुम्ही आलात का इथे? तुम्ही काही तुमच्या मुलीला भेटायला आलात का?" तेव्हा इकडे गायत्री म्हणते, की "विहीन भेट? विहिनीला भेटायला आलाय? मग मुलीला फोन लागला का? आली होती का भेटायला?" तेव्हा संपदा म्हणते, "नाही ना, त्या दोघांनाच फोन करतोय, तेजसरावांना आणि मानसीला. पण दोघेही फोन उचलत नाही आहेत. कामामध्ये बिझी असतील ना म्हणून कदाचित." तेव्हा गायत्री म्हणते, "हो ना, हो. म्हणूनच कदाचित फोन उचलत नसतील. पण तुम्ही काय इथे सहज आला होतात ना, की काही काम होतं तुमचं?" तेव्हा इकडे आता संपदा काही बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे सुगंधा तिच्या हाताला हात लावते आणि म्हणते, "काही नाही गं, बरेच दिवस झाले ना, तेव्हा ते मानसीला भेटायला आल्या होत्या आणि मग आता इथपर्यंत त्या आल्यात, तर मग मानसीला न भेटता निघून गेल्या तर त्यांनासुद्धा वाईट वाटेल आणि मानसीलासुद्धा. म्हणून आम्ही फोन करून फक्त विचारत होतो की कधीपर्यंत येणार आहेत, पण दोघेही फोन उचलत नाही म्हणून जरा काळजी वाटली, बाकी काही नाही." तेव्हा गायत्री म्हणते, "हो का? येईल हा, येईल, मानसी येईल. तुम्ही काळजी करू नका आणि त्या दोघांचा फोन लागेल. नाहीतर ते दोघंजणं तुम्हाला फोन करतील. बरं, चहा वगैरे घेतली का?" तेव्हा इकडे संपदा म्हणते, "हो, चहा वगैरे घेतली." तेव्हा इकडे गायत्रीला तर आनंद झालेला असतो, कारण त्या दोघींना अजून माहितीच नसतं की इथे मानसीचा अपघात झाला आहे ते.
तर इथे तेजस आपल्या सगळ्या मित्रांना आता फोन करून बघत असतो, काही पैशांची जमवाजमव होते का. तर इथे मंगेशला फोन केलेला असतो. त्यानंतर ऑफिसमध्ये आता सर येतात. बघतात तर काय, तेजस ऑफिसला आलेला नसतो. तेव्हा सर तेजसला फोन करतात. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की सॉरी सर, तुम्हाला कळवायला विसरलो, पण सर इथे माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचं ॲक्सिडेंट झालं आहे सर, आणि त्यांनाच घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहे सर. त्यांचं ऑपरेशन चालू आहे, पण पैसे भरायला सांगितलेत सर. 2 लाख भरायचे आहेत. म्हणजे मला माझा ॲडव्हान्स पगार मिळू शकतो का, नाहीतर थोडीफार पैशांची मदत होऊ शकते का. तेव्हा इकडे सर म्हणतात की तेजस, अरे आत्ताच तर तू जॉईन केलं आहेस ना, लगेच तुला पगार कसा काय मिळेल. हे बघ, मी तुला प्रॉमिस करत नाही आहे, पण मी प्रयत्न करतो आहे. मी बघतो पैशांची जमवाजमव झाली तर, आणि तुला मी फोन करतो. तेव्हा तेजस म्हणतो थँक्यू सर, खूप उपकार होतील तुमचे माझ्यावरती. त्यानंतरला इथे आता तेजस म्हणत असतो की कुणाला फोन करू, रणजितरावांना फोन करू का, ते लगेच पैसे देतील. नाही पण नको, रणजितरावांना फोन केला तर मग त्यांच्याकडून आधीच आम्ही खूप मदत घेतलेली आहे, आता अजून कशी काय मदत घेणार, या गोष्टीचा तेजस विचार करत असतो. तेवढ्यात तिथे आता सुयोग आलेला असतो आणि सुयोगने 25,000 रुपये आणलेले असतात. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, अरे यार बघ ना काय झालं ते, म्हणजे हे सगळं माझ्यामुळे झाले, माझ्या चुकीमुळे झाले. मी त्यांना एवढा त्रास द्यायला नको हवा होता. मी त्यांना सारखं म्हणायचो की माझ्या आयुष्यातून निघून जा निघून जा, आणि बघ ना माझ्यावरचं मरण त्याने स्वतःवरती ओढून घेतलं. म्हणजे इथे मी त्यांना माझ्यापासून दूर करतोय, आणि तिथे त्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता माझ्यासाठी स्वतःच्या जीवाची त्यांनी बाजी लावली रे. त्यानंतरला तेजस येतो आणि म्हणतो, हे घ्या 25,000 रुपये जमा करून घ्या, बाकीचे पैसे मी देतो, पण इथे ऑपरेशन थांबू नका. तेव्हा इथे सिस्टर म्हणतात की ऑपरेशन सुरू झालं आहे, 2 लाख रुपये भरले गेलेत. तेव्हा तेजस म्हणतो, काय 2 लाख रुपये भरलेसुद्धा, पण कुणी. तेव्हा सिस्टर म्हणतात की तेजस प्रभू यांनी. तेव्हा तेजस म्हणतो, कुणी, तेजस प्रभू यांनी 2 लाख रुपये भरले. तेव्हा इकडे आता त्याला आश्चर्यच वाटतं की कुणी भरले असतील बरं, तो विचार करत असतो. तेव्हा संपदा म्हणते, बरं ठीक आहे, आता मी निघते, मी नंतरच बोलते मग मानसीबरोबर, मी त्या दोघांनाही फोन करते. तेव्हा इकडे जात असताना दिनेशसुद्धा आलेला असतो. तेव्हा संपदा म्हणते, काय दिनेशराव, कसे आहात तुम्ही, बरे आहात ना. तेव्हा दिनेश इथे तिच्याजवळ काही न बोलता बाजूला येतो आणि म्हणत असतो की कशाला बोलायचं यांच्याबरोबर. त्यानंतरला तिथे आता सुगंधा येते आणि म्हणते, दिनेश जरा तेजसला फोन करतोस का रे, म्हणजे तू उचलत नाही आहे म्हणून, तू करून बघ ना, तुझा फोन उचलला तर. तेव्हा इकडे दिनेश म्हणत असतो, मी कशाला करू, नाहीतर त्याच्या बायकोला फोन करायचा, तीसुद्धा त्याच्याबरोबरच असते ना. आणि तेजसचं तर काय, बायकोचा पदर धरूनच तिच्या मागे मागे चालत असतो ना, तिच्या पावलावरती पाऊल ठेवतो, हो की नाही. तिने माझा हात पकडला होता, माझा अपमान केला, आणि तू मला त्या दोघांना फोन करायला सांगतेस, अजिबात करणार नाही आहे मी. तेव्हा संपदा म्हणत असते की काहीतरी बिनसले वाटतं घरामध्ये, म्हणूनच दिनेशराव एवढे रागवलेत मानसीवरती. पण काय झालं असेल, या घरातल्या सर्वच माणसांनी अजून माझ्या मानसीला स्वीकारलेलं नाही आहे. त्यानंतरला सुगंधा म्हणते, अरे घरातल्या गोष्टी आहेत ना ह्या, त्यांच्यासमोर कशाला बोलतोयस. तुला मी फक्त फोन लावायला सांगितले ना तेजसला, कारण खूप उशीर झाला, तो यांचा फोन उचलत नाही आहे, माझा फोन उचलत नाही आहे, मग तुझा तरी उचलतोय का बघ. तेव्हा इथे आता खूपच जास्त संपदाला आता टेन्शन येतं की काय चाललं या घरामध्ये, माझ्या मानसीला अजूनही या लोकांनी स्वीकारलेलं नाही आहे, पण माझी मानसी सगळ्यांचं मन आपल्याकडे वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. त्यानंतरला इथे आता सुगंधा म्हणत असते, अरे तुला फक्त एक फोन करायला सांगितलं आहे ना. तेव्हा संपदा म्हणते, बरं बरं ठीक आहे, नका करू तुम्ही फोन, पण एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, मानसीचं जर काही चुकलं असेल ना, तर प्लीज तिला माफ करा. ती जाणून बुजून काही करणार नाही. ती चांगल्या हेतूने जरी काही करायला गेली ना, तरीसुद्धा लोकांना ते वाईटच वाटतं. तेव्हा तुम्ही तिचा राग करू नका, हवं तर मी माफी मागते. तेव्हा दिनेश म्हणतो, हे बघा, म्हणजे चूक करायची मुलीने आणि माफी मागणार आई, याची काही गरज नाही आहे. हा विचार ना तिने आधी करायला हवा होता, जेव्हा तिने माझा अपमान केला होता, माझा हात पकडला होता. तेव्हा इकडे आता दिनेश म्हणत असतो की माझा ना त्यांच्याशी आता काही संबंध नाही आहे, म्हणजे बोलण्याचा भांडण्याचा सुद्धा माझा संबंध काही नाही आहे. ते दोघेजणं माझ्यासाठी मेलेत, असं आता दिनेश म्हणतो. तर इकडे मानसीची ट्रीटमेंट सुरू असते. ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू झालेलं असतं. तेवढ्यातच इथे आता मानसीच्या आईचा फोन येत असतो. तेव्हा सुयोग म्हणत असतो, अरे मग मानसीच्या आईचा फोन येतोय तर मग उचल ना,
तर इथे तेजसला टेन्शन आलेलं असतं. सुयोग म्हणत असतो की तेजस काळजी करू नको रे, तरीसुद्धा किती वेळा मी तुला सांगितलं की मानसीला हे सत्य सांगू नकोस म्हणून. तिच्यापासून ही गोष्ट लपून तू ठेवलेली नाही आहेस, तू सांगण्याचा प्रयत्न केलास, पण त्यांनी ती गोष्ट एवढी सिरियसली नाही घेतली. मग तू का त्रास करून घेतोस? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की नाही, मी त्यांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण आता मी असं काही करणार नाही आहे. देवा, फक्त मानसीला लवकरात लवकर बरं करा. तेव्हा इथे रणजित आलेला असतो आणि रणजित आता तेजसचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा रणजित म्हणतो की एवढं खचून कसं काय जमेल? सांगा ना, एवढं खचून कसे जाल तुम्ही? तेव्हा इकडे तेजसला आठवतं की ऑफिसमध्ये जेव्हा रणजित भेटलेला असतो तेव्हा तो म्हणालेला असतो की हे माझ्या मित्राचं ऑफिस आहे, मला भेटायचं होतं म्हणून मी इथे आलो. त्यानंतरला रणजित येतो आणि म्हणतो, कशा आहेत मानसी? मानसी ठीक आहेत ना? तेव्हा तेजस म्हणतो की ऑपरेशन सुरू आहे, पण तुम्हाला कसं माहिती की इथे मी मानसीला ॲडमिट केले म्हणून ऑपरेशन चालू आहे? तेव्हा रणजित म्हणतो, अहो त्या खूपच जास्त टेन्शनमध्ये होत्या. त्या म्हणाले की तुम्हाला भेटायला यायचं आहे म्हणून. पण काय झालं, तुमच्यामध्ये काय भांडण झाले का? त्या खूपच जास्त पॅनिक झाल्या होत्या, रडत होत्या आणि म्हणत होत्या की तेजसला भेटायला जायचं आहे आणि त्या लगेचच घाईघाईने ऑफिसमधून निघाल्या. माझं एक काम होतं म्हणून मी सुद्धा निघालो होतो. तेव्हा तेजस म्हणतो, हो मला माहिती आहे, त्या तुमच्या ऑफिसमध्ये काम करतात ते मला कळलं आहे. तेव्हा त्या रणजित म्हणतो, मानसीने सांगितलं का तुम्हाला? तेव्हा तेजस म्हणतो की नाही. तेव्हा रणजित म्हणतो की मला मानसी यांनी सांगितलं होतं की तुम्हाला काही सांगायचं नाही म्हणून. त्या माझ्या ऑफिसमध्ये काम करतायत ते, म्हणून मी काही नाही बोललो. तेव्हा तेजस म्हणतो, नाही काही हरकत नाही, ठीक आहे ना, मग काय झालं? तेव्हा इथे रणजित म्हणत असतो, पण तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मानसीला काहीसुद्धा होणार नाही आहे, मानसी अगदी ठणठणीत बऱ्या होतील. तेव्हा इकडे रणजित म्हणत असतो, आणि हे बघा काही लागलं ना तर प्लीज मला सांगा. तेव्हा इकडे आता तेजसची अवस्था बघता रणजितला सुद्धा खूप जास्त राग येत असतो. तेव्हा इकडे आता मानसीच्या आईचा फोन येतो. तेव्हा सुयोग म्हणत असतो, हे बघ, मानसी वहिनीचा अपघात झाला आहे हे सांगायला हवं ना त्यांच्या आईला, सांग बरं. तेव्हा तेजस म्हणतो, मी कसं काय सांगू? तेव्हा सुयोग म्हणतो की फोन माझ्याकडे द्या. तेव्हा इकडे सुयोग म्हणतो की हे बघा मावशी, मानसी वहिनीचा अपघात झाला आहे, त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि ऑपरेशनसुद्धा सुरू आहे, तुम्ही काळजी करू नका, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तेव्हा संपदा म्हणते, काय झालं माझ्या मानसीला? आणि तिला आता खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा सुयोग म्हणतो, मावशी काळजी करू नका, मानसी वहिनी बऱ्या आहेत, ऑपरेशन सुरू आहे, त्यांचा अपघात झाला होता म्हणून त्यांना मार लागला होता, तेव्हा त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, तुम्ही नका काळजी करू, तेजससुद्धा इथेच आहे. तेव्हा इकडे संपदाला खूप मोठा आता धक्का बसलेला असतो की इथे एकाएकी असं काय घडलं की माझी मुलगी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच झालेली आहे. तेव्हा इथे एवढा किती अपघात झाला आहे. तेव्हा आता इथे सुगंधा म्हणत असते की संपदा बसा इथे बसा, काय झालं? तेव्हा इथे संपदा म्हणत असते की माझ्या मानसीचा अपघात झाला आहे, तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि ऑपरेशनसुद्धा सुरू आहे, काय झालं आहे माझ्या मुलीबरोबर काय माहिती? तेव्हा इकडे सुगंधा म्हणते, काळजी करू नका, या लोकांनी आपल्याला सांगितलं की नाही, आपल्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवली? बरं चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया चला. तेव्हा इथे संपदा म्हणत असते, हो मला पण बघायचं आहे माझ्या मुलीला. त्यानंतर संपदा आणि सुगंधा दोघीजणी बाहेर पडतात घरातून. पण इथे दिनेशसुद्धा त्यांच्या मागोमाग जात असतो, पण तेवढ्यातच त्याला ते शब्द आठवतात जे तो बोललेला असतो. तर इथे आता आभावरती हात उगारत असताना दिनेशचा हात माणसेने पकडलेला असतो आणि ती म्हणते की जरी आभा चुकली असेल तरीसुद्धा एका स्त्रीच्या अंगावरती हात उचलणं हे चुकीचंच आहे. आणि इथे तेजससुद्धा बडबडलेला असतो, ते सगळं त्याला आठवतं आणि तो आता उंबऱ्यामध्ये येतसुद्धा नाही, उंबऱ्याच्या आतमध्येच त्याचा पाय असतो आणि तो पुन्हा घरामध्ये निघून जातो. तेव्हा इथे सुगंधाला कळलेलं असतं की इथे दिनेश काही आता आमच्याबरोबर येणार नाही आहे. त्यानंतरला इथे डॉक्टर सर्जरी करत असतात, ऑपरेशन आता चालू असतं. तेजस खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. तेजस म्हणतो की मी तुम्हाला माझ्यापासून वेगळं करण्याचा जो काही प्रयत्न करत होतो तो प्रयत्न आता थांबलेला आहे, आता पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही, मी तुम्हाला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही, असं तेजस म्हणत असतो. तरी ते रणजितला सुद्धा मानसीची खूपच जास्त आता काळजी वाटत असते. तर पुढील भागामध्ये इथे संपदा येते आणि तेजसची कॉलर पकडते आणि म्हणते, मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं की माझ्या मुलीबरोबर काही बोलायला जाऊ नका, तिला हा धक्का सहन नाही होणार, तुम्ही तिला जर सोडायला निघालात
तर ती स्वतःला त्रास करून घेईल मला बरोबर माहिती होतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की तिला सोडायची गोष्ट तिच्यासमोर करू नका म्हणून. पण नाही ऐकलत ना तुम्ही. बघितलेत ना माझ्या मुलीची काय अवस्था झाली आहे ती. तेव्हा इथे संपदा आता खूपच जास्त रडत असते आणि तिने आता रणजितला बघितलेलं नसतं, कारण रणजित येऊन आता बाजूला लपून बसलेला असतो. पण त्याने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याच्या आता सगळं काही लक्षात येतं.